शहापूर या रस्त्यात आणि दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील अनेक वर्षापासून हा रस्ता रखडलेल्या अवस्थेमध्ये आहे. या ठिकाणी अनेक आंदोलनं होत देखील या रस्त्याची कामं होताना दिसत नाही. तेवढ्यापुरती डागडुजी या ठिकाणी केली जाते आणि लोकांचं एक समाधान या ठिकाणी केलं जातं. अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसतं. अनेक आंदोलनं प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहेत. या ठिकाणी अनेक जीव गेलेले. अशा असताना देखील या ठिकाणी रस्त्याची ही दुरावस्था आहे. या नटगाव गावातील महिला नारी शक्ती एकत्र येऊन या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम करते. कशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी बघूया. नमस्कार, आपलं नाव सर्वप्रथम कशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आपल्या महिलांच्या वतीने करण्यात शासनाला लागलेला मंगळ आहे लवकरात लवकर तो दूर करावा आणि आमच्या रस्त्याच्या लवकरात लवकर व्हावं. फक्त रस्ते आमचे तयार व्हावे आणि आमचे जिल्हे माणसं खूप त्यांच्या मनाला जे हाल होत कमी व्हावे. या आंदोलनानंतर प्रशासनाकडून आमच्या मागण्या आणि आमच्या मागण्या पूर्ण करावे. आणि या मागण्या पूर्ण झाल्याने कोणता आंदोलन तर आम्ही हे आंदोलन चालूच ठेवतो. असंच राहणार. तर रास्ता रोकोचं आंदोलन किती येतं जोपर्यंत त्यांचं आम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नाही त्यांचं तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवणार. नारी शक्ती या ठिकाणी रस्त्यावर उतरताना बघितलं आणि बरेचसे आंदोलन ज्यावेळेस नारी शक्ती रस्त्यावरती उतरते तेव्हा आंदोलनाचं फलित होतं आणि हे फलित या ठिकाणी आपल्याला होतं की नाही हे पाहणं एक औत्सुक्याचं राहणार आहे. पाहत राहा जनता दरबार. रस्त्यामध्ये आज आमच्या महिलांनी एवढं मोठं आंदोलन करायला घेतलेलं आहे. या आंदोलनाचं कारण काय असेल आमच्यासाठी चांगला रस्ता नाही. आता आपण बघितलं आम्ही रोज या रस्त्याने जाया करतो. आमच्या शाळेतली माझी इथे शाळा आहे. माझ्या शाळेतली मुलं देखील इथे जाया करतात आणि ती मुलं येतात. माझ्या कोणत्या मुली मला सांगितलं मी येणारच नव्हती करत तर माझ्या शाळेतल्या मुलांचं मला आग्रह होता की ताई कोणत्या मी पण या आम्हाला न्याय मिळणार की तुम्ही आमच्या पाठीशी या म्हणून मी इथे खरं म्हणजे आली आहे. कारण ती मुलं जेव्हा येतात शाळेमध्ये येताना तिचा जीव मुठीत घेऊन येतात. कारण आज मी आला संध्याकाळी मी घरी पोहोचतो की नाही किंवा त्यांचे आई वडील कुठे कामासाठी गेलेले असेल तर ते आज गेलेले बाहेर ते परत येतात की नाही याची त्यानंतर काळजी पडलेली असेल. आणि याच्यामुळे मुलं त्रस्त झालेली आहेत म्हणून त्या मुलांच्या आग्रहास्तव आणि इथल्या महिलांच्या आग्रहास्तव मी आज त्या आंदोलनासाठी आली. आणि येताना मी बघितलं की खरोखर माझ्या ड्रायव्हरला असं प्रश्न पडला की गाडी कोणत्या बाजूने काढली. मग अशी मीनाक्षीताईने सांगितलं की कुठे गाडी काढायची हा प्रश्न पडला होता. मग कशी काय ही लोक प्रवास करत असतील किती त्रास सहन करायला लागेल. कितीतरी लोकांचे इथे मृत्युमुखी पावले आहेत रस्त्यामध्ये. कितीतरी लोक अपंग झालेले आहेत. जे मृत्युमुखी पावले आहेत त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेत. ज्यांच्या अपंग झालेत त्यांचं काम धंदा बसल्यामुळे ते त्यांची उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि हे जर असं होत असेल तर मग लोकांनी काय करायचं म्हणून आज आमच्या महिला भगिनी सगळ्यांनी ठरवलं. आणि आज हे मंगळवार आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यातला मंगळवार आहे म्हणून आज मंगळवार त्यांनी आज हा कार्यक्रम इथं रस्त्यावरच करायला घेतलाय. कारण जेणेकरून त्याच्यामुळे तरी सरकारला लाज वाटेल आणि सरकार लाज वाटल्यानंतर इथे काहीतरी रस्त्याची कामं सुरू करतील असं लोकांचं म्हणणं आहे. आणि आमचं देखील म्हणणं आहे. आपण बघितलं 8 वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे. 8 वर्षांमध्ये फक्त येतात थोडीशी माती टाकतात आणि निघून जातात. ती माती टाकली पाऊस टाकणार आहे का. कोकणातला पाऊस आहे एवढा जोराचा पाऊस असतो का 2-3 दिवस रस्त्यावर पाऊस रस्ता जातो आणि तरी देखील माती गेल्यानंतर परत रस्त्याचे खड्डे आहेत तसे. मला शासनाला हेच सांगायचं आहे की खड्डे भरण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर टाका खड्डे भरता का तुम्ही आपण त्या बाजूची आता जो प्रॉब्लेम आहे बाजूच्या 2 शेतकऱ्यांचे घर आहेत बिचारांचे आता त्यांनी घर बांधलेले खूप वर्ष झाले. कुठे जायचं त्यांनी हा रस्ता नंतर झालाय त्या शेतकऱ्यांना तो मोबदला द्या ना. आम्ही मोबदला देऊ शकत नाही मोबदला देऊ शकत नाही ही कुठली पद्धत आहे.
त्याचं नुकसान होतं त्याला मोबदला दिलाच पाहिजे शासनाने आणि इथला रस्ता देखील झालाच पाहिजे. इथल्या लोकांची जी अडचण आहे ती दूर झाली पाहिजे. इथल्या लोकांना जो त्रास होतोय तो संपला पाहिजे. याच्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून आता मगाशी आमच्या अध्यक्ष त्यांनी सांगितलं दुर्गेताईंनी की जर का हा याच्यात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही समृद्धी महामार्ग अडवू आणि ह्यासाठी देखील आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. आपण सगळ्यांनी मिळून परत समृद्धी मार्ग अडवू. बंद करून त्याचे रस्ता कशासाठी पाहिजे आम्हाला हे रस्ते आमच्या सोय होत नसेल तर हे रस्ते आम्हाला कशाला पाहिजेत. म्हणून आपण नाही शासनाने लगेच रस्त्याचं काम चालू केलं वाईट मार्ग काढला तर आपण समृद्धी मार्ग अडवायचा हे ठरवलेलं आहे. धन्यवाद. आम्ही आल्याने आणि आजही तहसीलदार साहेबांसोबत मीटिंग झाली जे काही वस्तू केली आमचे जे कांबोळी आमदार आहेत ते स्वतः तसेच आजही सकाळपासून आपले जे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत त्यांना माहितीच आहे की MSRDC जे लहाने साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क करून हे करण्याचा प्रयत्न करायचा जे आहे प्रोसेस आहे प्रयत्न करतो. पाण्याचा पडा ते प्रमुख जे आहे ते बोलतील ते कोण तसं नाही बोलणार होऊन जाईल काय बोलणार आपण कुठे गेल्या अरे आवाज द्या नारी शक्ती आगे बढ़ो आवाज द्या नारी शक्ती सर्वांनी उठा आता राष्ट्रीय